महाराष्ट्रातल्या पहिल्या एक्सप्रेसवेवरती आपण खूप वेळा प्रवास केला आहे, तो आपला मुंबई पुणे एक्सप्रेसवे. आणि आज आपण पहिल्यांदा एक्सप्लोर करणार आहोत महाराष्ट्रातला सगळ्यात लॉंग एक्सप्रेसवे जो आहे मुंबई ते नागपूर एक्सप्रेसवे, म्हणजेच आपला समृद्धी महामार्ग. नमस्कार, मी रुपेश जाधव स्वागत करतो तुमचं आणखीन एका नव्या ट्रॅव्हल सिरीजमध्ये. महाराष्ट्रामध्ये नव्याने सुरू झालेल्या मुंबई नागपूर समृद्धी हायवेचा बहाणा काढत आम्ही प्लॅन केली ही छोटीशी रोड ट्रिप. सकाळी 8 वाजता आपण आपल्या घरातून निघालोय आणि आपण आता आहोत मुंबई नाशिक हायवेला. समृद्धी हायवे अजून आलेला नाही आहे, पण एक थोड्याच वेळामध्ये आपण तो टच करणार आहोत. तो तुम्हाला मी इकडचा रस्ता दाखवतो. सध्या काही दिवस जर तुम्ही समृद्धी हायवेने जाण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला फक्त एका गोष्टीचंच ॲडजस्टमेंट करायची, ती म्हणजे आहे समृद्धी हायवे जिथे चालू होतो तिथपर्यंत जाण्यासाठीचं स्ट्रगल. कारण की रस्त्याचे काम अजून खूप चालू आहेत आणि त्याच्यामध्ये बघाल तर मध्ये मध्ये खूप ठिकाणी बॉटलनेक रस्ते होतात आणि तुम्हाला तिकडे खूप रश बघायला मिळतं. जसं आम्ही आता एक 5 मिनिटापासून या रशमध्ये थांबलो आहे आणि हळूहळू पुढे जातो आहे. आणि आजच्या आपल्या प्रवासामध्ये आपले 2 साथीदार असणार आहेत. एक आहे अरबाज आणि दुसरा आहे सॅम. घरातून निघून 2 तास स्पेंड करून आम्ही आता पोहोचत होतो ते म्हणजे समृद्धी हायवे जिथे स्टार्ट होतो त्या स्पॉटला. खूप वेळानंतर आपण ॲक्च्युली हा टच केला आहे समृद्धी हायवे. खूप मस्त हायवे. इट फील्स लाईक यू आर फ्लाइंग अ प्लेन ऑन अ रनवे. खूप मोठा रस्ता मस्तपैकी. सो वी आर एन्जॉयिंग आवर राईड. नव्याने सुरू झालेल्या एक्सप्रेसवेवरती गाडी चालवायला खरीच मजा येत होती. ठाण्यावरून 300 किलोमीटरच्या या प्रवासासाठी आपल्याला लागणार होते सुमारे 4 ते 5 तास. बघता बघता पहिल्या टोलाला आणि टोल क्रॉस केल्यावरती आम्ही एन्जॉय करू लागलो तो म्हणजे आजूबाजूचा नजारा. दूरदूर पसरलेले डोंगर आणि आजूबाजूचा परिसर याच्यामध्ये गाडी चालवण्याची मजा काही औरच होती. सध्या हायवेला खाण्यापिण्याचे काहीच ऑप्शन नसल्यामुळे आम्ही आमचा ब्रेकफास्ट सकाळी गाडीमध्येच करत होतो. समृद्धी हायवेला लागल्यानंतर आपल्याला ऑलमोस्ट आहे ना 1 ते 1.5 तासानंतर एक पेट्रोल पंप मिळतो सिन्नरच्या तिथे. आणि पेट्रोल पंपाच्याच थोडं पाठीमागे तुम्ही बघाल तर ना त्यांचं छोटं एक स्नॅक सेंटर आहे. तिकडे ते युजली वडापाव, मिसळपाव, पावभाजी हे सगळं विकतात. आणि बघायला गेलं तर खूप टाईमनंतर हा एक फर्स्ट पेट्रोल पंप आणि त्याच्या बाजूला एक रेस्टॉरंट आहे. तर तुम्हाला मोस्टली इथे क्राऊड बघायला मिळेल, पण एवढी यात जास्त पब्लिक नाही आहे. म्हणजे वीकडे आहे. युजली सॅटर्डे संडेला इथे खूप जास्त पब्लिक येत असावी असं मला वाटतं. सो आपण जेव्हा रिटर्न जाऊ संडेला तेव्हा आपल्याला बघायला मिळेल की इथे किती काय रश आहे ऑलमोस्ट रस्त्यावरती. तुम्ही जर या रस्त्यावरून मोस्टली ट्रॅव्हल करणार असाल तर लक्षात ठेवा की तुमच्याकडे पाण्याचा प्रॉपर स्टॉक आहे. पाण्याच्या बॉटल्स आहेत. खाण्यापिण्यासाठी काही ड्राय आयटम्स आहेत. पेट्रोल डिझेल तुम्ही टँक फुल केलेत इथे एंटर करायच्या आधी, कारण की इथे 100 किलोमीटरवरती तुम्हाला ना पेट्रोल पंप मिळणार आहेत. तर त्याच्यामुळे जर तुम्ही आउट ऑफ फ्यूल असाल तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण की इथे हेल्पफुल मला वाटत नाही एवढ्या काही जास्त गाड्या किंवा काही मिळतील तुम्हाला त्या पर्टिक्युलर इमर्जन्सीमध्ये. सो बेटर तुम्ही जेव्हा याल तेव्हा तुम्ही सगळं तुमचं पोटा पाण्याचं आणि तुमच्या गाडीच्या फ्यूलचं काळजी घ्या. सुमारे 7 तासाचा प्रवास करून आम्ही आता एक्झिट घेत होतो समृद्धी महामार्गावरून. शहर चालू होताच आम्हाला दिसू लागली रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली ही टुमदार घरं. छत्रपती संभाजीनगर म्हणजे आधीचं औरंगाबाद हे एक हिस्टॉरिकल सिटी आहे आणि आपण स्पेंड करणार आहोत इथे पुढचे 2 दिवस. आमचा 2 दिवसाचा स्टे आम्ही बुक केला होता इथेच असलेल्या झोस्टेल या हॉस्टेलमध्ये.
झोस्टेल या नावाने प्रसिद्ध असलेलं हे हॉस्टेल आपल्याला बघायला मिळतं भारताच्या प्रत्येक प्रमुख शहरांमध्ये. सोशल ॲटमॉस्फिअर, बजेट फ्रेंडली आणि व्हरायटी ऑफ रूम्स ही यांची खरी वैशिष्ट्य. आणि दर दिवशी यांच्याकडे असतात वेगवेगळे इव्हेंट्स आणि ॲक्टिव्हिटी. बॅकपॅकर्स आणि सोलो ट्रॅव्हलरसाठी ही एक उत्तम जागा आहे राहण्यासाठी. सो हा सगळा झोस्टेलमधला सेटअप आहे आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता जिकडे त्यांनी खूप सारे डेस्क वगैरे ठेवलेले आहेत आणि इथे खूप छान असे पेंटिंग्स त्यांनी लावलेले आहेत. सो ही आमची रूम आहे इकडची. सो बेसिकली हा एक असा सेटअप आहे लोकांचा की इकडे ह्यांनी असे बंक बेड लावलेले आहेत. सो टोटल इकडे 2, 3, 4, 5, 6 आणि 7, 8 असे 8 बंक बेड्स आहेत. आणि याच्याबरोबर त्यांनी इथे आपल्याला लॉकर रूम दिलेले आहेत. म्हणजे आपल्याला जर काही सामान वगैरे ठेवायचं असेल तर आपण याच्यामध्ये सामान ठेवू शकतो. आणि लॉक सिस्टम नाही आहे इथे, त्यामुळे तुम्हाला लॉक त्यांच्याकडून आहे ना एक विकत घ्यावा लागतो. तर ते म्हणाले की 50 रुपीजला काहीतरी ते लॉक देतात आपल्याला आणि तुमचं जे काही सामान आहे तुम्हाला बाहेर जायच्या वेळी तुम्ही ठेवून लॉक करून प्रॉपरली बाहेर जाऊ शकता. आणि आम्हाला त्यांनी प्रॉपरली 3 बेड दिले. तर हा एक बेड आहे आपला, एक खालचा एक हा एक बेड आहे आणि हा एक बेड आहे. सो ह्या बेडवरती आपल्याला इथे अकोमोडेट व्हायचं आहे आजच्या 2 दिवसासाठी. पण हम लोगों ने ना ये सारे बेड्स एक कब्जा कर लिया. तो तुम्हारा कौन सा अरबाज बेड बताओ? ये वाला. अच्छा, 1 नंबर वाला अरबाज का है. शाम का कौन सा बेड है? मैं ये यूज़ करूँगा. ये वाला. और ये मैं 3rd वाला, ये मैं ये लूँगा. तो ये रहेगा अपने आज रात का बिस्तर. सो हे जो झोस्टेल आहे हे बेसिकली हॉस्टेल टाईपच आहे. म्हणजे तुम्हाला इथे ना शेअर वॉशरूम यूज करावे लागतात आणि त्याच्याबरोबर त्यांनी इथे काही ॲम्युनिटीज पण दिलेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर कपडे आयन वगैरे करायचे आहेत का तर त्यांनी तुम्हाला इथे कसा बोट दिला आहे, आयन बोट, आणि एक आयन पण आहे इथे. तर तुम्हाला वाटलं की तुम्हाला कपडे वगैरे जर आयन करायचं असेल तर ते एक ऑप्शन आहे. आणि इथे आपण आता आपलं जेवण चालतं आहे. सो आपण घरूनच एक टिफिनमध्ये काहीतरी मस्त खायला आणलं आहे आणि आता आपण ते खाणार आहोत. सो आजच्या ह्या भागामध्ये एवढंच. पुढच्या भागात आपण व्हिजिट करणार आहोत इथूनच जवळ असलेलं इकडचं मिनी ताजमहल. आणि याचं खरं नाव तुम्हाला माहिती असेल तर मला सांगा खाली कमेंट बॉक्समध्ये. आणि आपण थेट भेटूयात आपल्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.